वरती माउंटनवर चालले. माउंटन चौकशी. सिद्धेश गेला हो वरती. हो चल वरती. माउंटन भोगवे बीचच्या मागे सागर दर्शन रिसॉर्ट आहे. त्याच्या मागच्या बाजूला एक डोंगर आहे. तर तिथे आम्ही चाललो आता वरती. चल समोर सागर दर्शन रिसॉर्ट समोर बघू शकता. खाली मागे समुद्र आहे. आंबराई आहे इकडे. आंब्याची झाडं. इथे आंब्याची झाडं आहेत भरपूर. हे थोडं वरती गेल्यावर बघा किती सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. आता अजून वरती जाऊया आपण. चल तिथे अजून वरती आहे ना. हे आंब्याची झाडं. किती वर्ष झाली तरी आंब्याचे झाडं लावून? 25 वर्ष. अच्छा 25 वर्ष लागली. ये आदित्य चल अजून वरती. ही नेट लावले का ह्याच्या आधी? माकडां. अच्छा हो समोर आहे ना तिकडे ते मोठं पक्षीचं घरटं आहे. हे समोर इकडे. हां हे एक घरटं आहे ना. ईगल्स आहे ना ते मोठे. हे समोर दिसतंय. हे नेटिंग कशाला केले? माकडांसाठी. अच्छा हे काजूची झाडं. हे आधी ते पुढे जा पुढे जा. याची दाट जंगल आहे आता. संपूर्ण दाट जंगल. बघू शकता मीच खाली आलो तो. हे काजूची झाडं आहेत आता. अजून वरती जायचं आपल्याला. गरम भरपूर येते. इथून आहे आदित्य. ठीक आहे चल इथून तिकडून जाऊस लागेल. चल इथून वरती. हे बघ इथे ना. हे आता इथून व्ह्यू बघा काय सुंदर व्ह्यू आहे. भोगवे बीच बरोबर. अजून असं वरती जायचं समोर. आता व्ह्यू बघ काय सुंदर व्ह्यू आहे वरती. समोर बोटी आहेत. समोर बोटी आहे तिकडे. अजून वरती जाऊया. ये अजून वरती इकडून. चल इथून आदित्य होतं. हे आता फुल ओपन व्ह्यू आहे समुद्राचा. केवढा वरती आहे बघा सुंदर. आहा सुंदर दृश्य आहे इथं.
किती वरती आलो बा आपण आदित्य. समोर बोटी आहेत इथे. ये चला तिथे इथून ये. हा चल. सिद्धेश्वर कुठे गेला वरती. आपल्याला एकदम तिथे टॉपला जायचं आहे वरती. आणि अजून वरती समुद्राचा व्ह्यू बघा. सुंदर वाईड एकदम व्ह्यू आहे. पाहू शकता. हा हा समोर बोट आहे. आता आपण अजून वरती जायचं आपल्याला. हे समोर काजूच्या आणि आंब्याची झाडे समोर इथे. आता या बाजूने अजून वरती जायचं आहे. इथून येऊ ना. या बाजूने सिद्धेश आमचा गाईड आहे आणि सिद्धेश सामंत हा या प्रॉपर्टीचा ओनर आहे. चल वरती चल. काजूची व काजूची झाडं आहेत भरपूर लावलेली तिथे. बघू शकता आजूबाजूला संपूर्ण काजूची झाडांनी भरलेले आहे. आजूबाजूचा परिसर. भोगवे बीच, परुळे, सिंधुदुर्ग. समोर समुद्र. देवबाग आहे ना समोर. देवबाग हे बघ आदित्य कसं दिसतंय देवबाग समोर. इथे देवबाग आहे. समोर देवबाग. हे समोर जे दिसतं ते या इथे देवबाग. आणि आता आपल्याला पुढे अजून वरती जाऊया. या अजून सुंदर व्ह्यू मिळेल आपल्याला वरती. पाय घसरतात मध्ये मध्ये लूज सॉईल असल्यामुळे. सिद्धेश सामंत एकदम फास्ट चाललाय आणि आदित्य सामंत एकदम कासवासारखा स्लो चाललाय. आणि सिद्धेश सामंत हा एकदम सस्यासारखा फास्ट चाललाय. आदित्य अथक प्रयत्नाने हा डोंगर चढतोय. संपूर्ण प्रयत्न लावतोय. आणि सिद्धेश सामंत फास्ट एकदम. चल. हां हे बघ काय. हे बघ सुंदर. हे बीच बघ समोर बघ. ते आयलंड आपल्याला बरं खालून दिसतं ना. त्यात हे बघ कसं दिसते. ये हे बघ देवबाग. हे समोर आहे ते देवबाग. हे बघ देवबाग समोर आहे. आणि आजूबाजूला काजूची झाडं, आंब्याची झाडं आहेत. आता आपण भरपूर वरती आलो आहे. आपल्याला अजून वरती जायचं आहे टोकावर डोंगराच्या. चला हळूहळू चल. सिद्धेश जाऊन बसला आहे. हळू चला तिथे. वरतून बघा दृश्य काय सुंदर आहे. भोगवे बीच. आलाय रमेश थापा धावत पळत. चपाळगावकर. आदित्य खुश झाले. तुझा फ्रेंड आलाय. हाय रमेश. कसं मूळ बघ गेले. पूर्ण दगडात गेले. धरलं एकदम दगडाला. एकदम आले.
हे स्लिपरी होतं एकदम, हे लिव्ज मध्ये स्लिपरी होतं एकदम. हात दे अगं, हे त्याच्या पाण्यात स्लिपरी होतं. ये याच्यावर दगडात पाहिजे. हात दे हात दे. हळू त्या ह्याच्यावर स्लिप होईल. हे वरती आलो ना, सर्वात एकदम हायेस्ट पॉईंटला आलो आहे डोंगराच्या समोर. देवबाग. हा तिथे बस. तेव्हा ते इगल बघ मोठे. हे समोर देवबाग. समोर देवबाग आहे. समोर किती लांब झूम इन करून बघितलंय. तुला भात झाला असेल, तू आता ह्याच्या एवढं चढून आला ना, रमेश एकदम गुल झाला. तेव्हा इथून बघ काय मस्त. हे वरती ईगल आणि समोर देवबाग आणि आजूबाजूचं समुद्र, भोगवे बीच, परोळे. एवढ्या वरती आलो आपण डोंगराच्या वरती. सुंदर एकदम. आधी तर आपण तिकडे जातो ना पाण्यात. हा दृश्य आहे. आणि हा रमेश थांबा चपळगावकर एकदम वरती जाऊन बसले झाडाच्या. त्याचं आडनाव चपळगावकर, एकदम चपळीने वरती आलेलं आहे. ससा आणि कासव. घाम पसीना आता है ना, पूरा गरम हो रहा है अभी. सॉलिड व्यू आहे ना इकडून. हे टॉप व्यू मस्त आहे एकदम. समोर देवबाग आणि त्याच्या मागे काय मग. हा पुढे तारकर्ली एकदम. अच्छा अच्छा अच्छा. हे देवबाग आहे इकडे. हे देवबाग, त्याच्या मागे हे तारकर्ली. हे तारकर्ली आणि त्याच्या पुढे एकदम मागे मागे जे दिसते ते मालवण आहे. हे इथे मालवण आहे. आणि इकडे काय. अच्छा, ह्या इकडे त्या हे माउंटन्सच्या मागे कर्ली आणि कोरजाई. या इकडे कर्ली आणि कोरजाई. या इकडे. या इथे देवबाग, मागे मालवण. हे देवबाग इकडे. हाँ मस्त. अभी रमेश थापा नेपाळ से आया, अभी इधर ह्याला आलाय भोगवे बीच परोळेला. बघ कसा बसलाय मस्त एकदम. सिद्धेश सामंत आणि आदित्य सामंत. हो आदित्य सामंत थकला एकदम फुल. सिद्धेश आहे. सिद्धेश. आणि हा कुठे गेला. आबा कुठे गेला. हा आबा आहे. आणि आदित्य आतमध्ये फ्रेम मध्ये. आदित्य सामंत. सगळे थकलेले आहेत एकदम, घामाघूम झालो. आणि हा अजून वरतीच बसलाय स्टाईल मध्ये. बिबट्या बसतो ना तसा. आदित्य आणि त्याचा मित्र रमेश थापा. चल पुढे चल. त्या रमेश थापा नेपाळचा आहे, पण त्याला आता मराठी कळायला लागलंय. कोकणातला झाला तो आता. आणि हे वा. अच्छा, हे भिंत आहे अशी. हे कातळ आलं वरचं असं. हे आलं सपाट जमीन, एकदम सपाट जमीन. इथून यायचंय.
हे इथून कुठून गेला? इथून गेला. चल तू फॉलो करा तिथं, मी तुला फॉलो करतो. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत. हळूहळू. हे बघ इथून, हे बघ काय सुंदर व्ह्यू आहे बघ. हे बघ बीचचा काय व्ह्यू आहे. हळू चल. हे बघ काय व्ह्यू आहे सुंदर. हे या बाजूला काय, या बाजूला अच्छा वेंगुर्ला गोवा या बाजूला आहे. समोर वेंगुर्ला गोवा. अच्छा समोर लाईट हाऊस आहे. हां ते ह्याच्यासाठी बोटींसाठी आणि बरोबर. ॲक्च्युली मला सध्या उन्हामुळे ना दिसत नाही तिकडे, पण आपला एक अंदाजाने आपण समोर लाईट हाऊस आहे. एकदम थोडं दुखट आहे. खाली समोर माणसं आहेत पाण्यात. खाली देशाच्या खाली जाण्याचा रस्ता दाखवेल. चला पुढे मुलांनो. आदित्य, रमेश ते एकदम ससासारखं पळतो. आदित्य ते खाली त्याला दगडांवर पाय ठेवतो. इकडून जा, साईडने चल. साईडनी. अरे इथून चल, कुठून नाही चल, तुला तिकडून वाटेल तिकडून चल. तो बसलाय बघ आता. चलो. रमेश आणि सिद्धेश खाली उतरत आहेत. खाली उतरून गेलेत. आदित्य थोडा हळूहळू चाललाय. हळूहळू खाली चल. पाय ठेवत एक स्टो हे ठेवत जा. रमेशला आणि सवय आहे आणि सिद्धेशला सवय आहे डोंगरातून. इथले स्थानिक आहेत. रमेश आले नेपाळवरून, तर त्याला तिकडे डोंगराची सवय आहे. खाली आलो तो अजून. आता दिसते आपल्याला आजूबाजूचं. त्यामुळे मीच मला याच्यात दिसते मोबाईलच्या स्क्रीनमध्ये, पण तुम्हाला दिसते. हळू चल. जंगल, टोटल जंगल एरिया आहे. आणि हे काजूची ॲक्च्युली बाग आहे सगळी. हे सगळी काजूची झाडं आहेत. हे बघा छोटे छोटे काजू आलेत इकडे बघा. हे काजू आले इकडे. हे काजू आले आहेत. ते खालून आदित्य या काजूच्या झाडाच्या वृक्षाखाली खालून चाललंय. हळू तर हळू, सावकाश सावकाश. वाकून जायला लागते. आता फ्लॅट सरफेस आलंय. झाडाचं मूळ कसं दगडात गेलं आणि कसं क्रॅक केलंय हे बघ. कसं क्रॅक झालंय. दगड पूर्ण क्रॅक करून टाकतात एकदम. मुळं, झाडाची मुळं. घामाच्या धारा आल्यात पूर्ण. घामाने चिंब भिजलोय. चल. मस्त व्ह्यू आहे एकदम. सुंदर व्ह्यू आहे एकदम. हां पूर्ण आपलं स्ट्रेस निघून जातो असं बघून. काय सुंदर व्ह्यू आहे बघा. प्रत्येक स्टेपला इकडे व्ह्यू सुंदर आहे बीचचा. हां आता आपण खाली आलोय भरपूर. चल. हे काजू आलेत.
काजू आले ते काजू आलेत पाहिजे झाडाला. हे बघ आदित्य, काजू आलेत. बोंडे, काजूचे बोंडे हे बघ किती आले त्याला. एवढंसं झाड छोटस आहे. अच्छा इथून यायचं आहे. अच्छा ही जाळी माकडांसाठी जाळी लावलेली आहे. चल सोडा तिथे धरलंय. हळू चल सावकाश चल, माती आहे. हळूहळू. फोडणार बघा. हां एक माकडांसाठी हे करतोय. माकडांसाठी माकडं पळवायला आंब्याच्या बागेत येतात. असं असे फोडतात ते माकडं पळतात. हे आंबे बघू शकता इकडे किती. हळूहळू आंबे हो किती मोठे आहेत. होय बघ किती मोठे आंबे आलेत बघ इथे. हे बघ हे झाड एकदम छोटे आहे पण याला आंबे बघ किती आलेत. हे बघ काजू बघ इकडे किती आलेत. हे बघ काजूचे बोंडे आणि काजू. हे असे काजू येतात झाडाला. हे बोंडे आहेत काजूचे आणि हा जो आहे तो इकडे काजू आलेला आहे. हा काजू आहे इकडे ॲक्च्युअल काजू. आणि हे त्याचं फळ असतं काजूचं फळ आहे. लहानसं झाड पण किती आलेत बघा त्याला काजू. या इथे हे बघा हे अजून कच्चं आहे छोटंसं आहे. लायटर नाही बघा. अच्छा ह्याच्यात मध्ये काय केमिकल लायटर ठेवतं. आता लायटर लावून मग त्याच्यात काय केमिकल टाकतात. हे गन पावडर सारखे आहे काय आहे ते आंबे पिकवण्यासाठी वापरतात. अमोनिया नाही काहीतरी नाव आहे त्याचं. अच्छा अच्छा आंबे पिकवायला ते केमिकल येतं ते टाकतात त्याच्यात. खडे आहेत त्याचे खडे असे. क्या बोलते उसको. हे बघ दाखव दिखा वो क्या गोली है. कार्बाइड. कार्बाइड. हा कार्बाइड. हा कार्बाइड येतं टाकलंय बरोबर. कार्बाइड डाला है. इसमें क्या पानी डालेगा अभी. आता पानी टाकतो तो पानी आणि बंद केलंय. उधर जाओ उधर वो साइड ऊपर करेगा वो साइड में. आता शेक करेल तो. काय आवाज येतो भयानक आवाज येतो एकदम. काजूचे बोंडे बघ खाली पडलेत. माकडाने खाल्ले आंबे हे खाल्लेत ना माकडाने. हे बघ काजूचे माकडांनी खाऊन टाकलेत. काजू आंबे कैऱ्या ज्या झाल्या कैरी सगळे माकडांनी अर्धवट खाऊन टाकलेले आहेत. हे फळं पिकवायला भरपूर कष्ट लागतात. हे केवढे मोठे आंबे आहेत बघा इकडे. हे बघ एवढे मोठे आंबे लागलेले आहेत केवढे मोठे या झाडावर बघू शकता. हे बघा मोठे मोठे आंबे लागलेले आहेत आणि वृक्ष केवढं छोटं आहे एकदम छोटं वृक्ष पण आंबे भरपूर लागलेले आहेत. इथे काजू लागलेत. हे बघा इथे काजू लहान झाड आहे कलम. हे बघा याच्यावर आंबे बघा किती लागलेले आहेत पाहू शकता. हे समोरच्या झाडावर आंबे लागले छोटे छोटे फळं आली आहेत. कैऱ्या लागलेत मोठ्या. हे मोठं झाड आहे. चल
हे आलो आपण खाली. असं जायचं खाली. सरळ गेलं तर समोर घर आहे, सागर दर्शन रिसॉर्ट. झाड बघ कसं खाली आले पडलंय ना. हे बघ झाड बघ कसं रूट अपरूट झालंय. हे बघ मुळासकट खाली आलंय. हळूहळू जा. एक 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 स्टेप एक एक स्टेप हळूहळू. एक एक स्टेप चला. सिद्धेश खाली गेलेला आहे. आता हे आलंय घर खाली. समोर घर आहे आणि सागर दर्शन रिसॉर्ट, भोगवे बीच, परुळे, सिंधुदुर्ग. संपूर्ण सागर दर्शन रिसॉर्टचा मी पत्ता आणि टेलिफोन नंबर देईन, संपर्क क्रमांक. कोणाला यायचे पर्यटकांना. हळू चला. आता हे जिन्यासारखं केलं आहे ना, स्टेप्स केलेले आहेत, एक एक स्टेप्स केलेले आहेत. हे खाली आलेलं आहे. हे गाईचा गोठा आहे इकडे. हे आपण खाली आलो आहे आता. हा इथे हळू हे खाली बघा, स्टेप्स सांभाळून आलोय खाली. काय हा हा आधा घंटा लगा वही. हा इथे गाईचा गोठा आहे. आदित्य सामंत. गाईचा गोठा आहे इथे. आदित्य सामंत आहे इकडे. समोर वासरूला हात लावतोय, पाहू शकता. गाईचा जरा जवळ गेल्यावर गाई जरा थोडंसं अँग्री आहे. ये तू त्या बाजून यायचं ना. ओ ओ ओ ओ हा इथे कर. हा ये या बाजूने. आता गाईला चारा देतोय आदित्य सामंत. असं नको. हा हळू ये. आणि आम्ही सक्सेसफुली माउंटन क्लाइंब करून आलो आहे. म्हणजे सामंत काका नारळ सोलतात. हे आहेत सागर दर्शन रिसॉर्टचे ओनर. आणि किती नारळ आहेत हे काढलेले आहेत. तुमचा आता हात बसलाय एवढी वर्ष हे करून. आहा फटाफट एकदम. नमस्कार. या नारळ घेऊन येत आहेत समोरून. नारळाने टोपली भरलेली टोपली. हा हे छान फुलं आहेत इकडे. फिशिंग नेट्स